16 मे रोजी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेऊन एक मोठं आंदोलन उभारणार असल्याचं त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं। त्यानंतर बटुळे बाबांनी एक मोठं विधान केलं की ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत, अर्थात आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी, त्या ठिकाणचेच लोक आता मनोज जरांगे पाटील यांना हाणल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे उद्या मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेणार का त्यांना त्यांच्या समाजातून विरोध होणार, ह्या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। तर नमस्कार मंडळी, 16 मे रोजी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून समाज बांधवाशी चर्चा करून पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभारणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमाशी आणि सोशल मीडियावर बोलताना सांगितलेलं आहे। उद्या 16 मे तारीख आहे। 16 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह बहुसंख्येने मराठा समाज त्या ठिकाणी येणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील सह त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे। तर दुसरीकडे आता मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतील त्यावेळेस आता त्या ठिकाणचेच लोक आता मनोज जरांगे पाटील यांना हाणल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य अहिल्यानगर या ठिकाणी ओबीसी मेळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना बटुळे बाबा यांनी केलं होतं। त्यामुळे आता दोन्ही समाजामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। एकीकडे मराठा समाजाला वाटत आहे की 16 मे रोजी आता मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होणार का, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेला आता आंतरवाली सराटीतील मराठा बांधव जे आहेत तेच विरोध करणार, अशा पद्धतीचं आता सोशल मीडियावर कुठेतरी वातावरण गरम होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। परंतु आज मनोज जरांगे पाटील जे आहेत ते प्रसार माध्यमाशी बोलत असताना त्यांनी एक विधान केलेलं आहे की गेल्या 3 दिवसापासून आंतरवाली सराटी या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित करायची आहे त्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सर्व काही घडामोडी ज्या आहेत त्या एक विचाराने घडत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। ज्यावेळेस मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलनाला ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील बसले होते त्यावेळेस राज्य सरकारचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी आलं होतं। त्या ठिकाणी सातारा गॅजेट जे आहे ते 8 महिन्यामध्ये आम्ही लागू करू असं आश्वासन त्यावेळेस राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने दिलं होतं। याचबरोबर हैदराबाद गॅजेट लागू करून त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ते वाटप करण्याचे आम्ही सर्व काही तयारी करू असं देखील आश्वासन दिलं होतं। परंतु त्या आंदोलनाला आज जर पाहिलं तर 8 महिन्याचा काळ लोटलेला आहे, परंतु 108 प्रमाणपत्र सोडता एकही प्रमाणपत्र त्या व्यतिरिक्त आता मराठवाड्यामध्ये मराठा बांधवांना कुठेही मिळालं नसल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता राज्य सरकार आपली फसवणूक करीत असल्याचा दावा करत मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उद्या आंतरवाली सराटी या ठिकाणी समाज बांधवाला विश्वासात घेऊन पत्रकार परिषद घेऊन एक मोठं आंदोलन उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। एकीकडे पाहिलं तर राज्य सरकारने आश्वासन खूप काही दिले होते, परंतु आश्वासनाची जी पूर्तता आहे ती पूर्तता करण्याकरता राज्य सरकार जे आहे ते अपयशी ठरत असल्याचं मनोज जरांगे यांच्याकडून दावा केला जात आहे। त्यामुळे ज्या 8 महिन्यापूर्वी राज्य सरकारच्या बाजूने बोलणारे मनोज जरांगे पाटील आज सरकारच्या विरोधामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामागचं कारण जर पाहिलं तर सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरता सरकार अपयशी पडत असल्यामुळे आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते राज्य सरकारच्या विरोधात महाएल्गार उभारण्याच्या तयारीमध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। अनेक मराठा तरुणावर जे गुन्हे दाखल झालेले होते, काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत, ते सर्व गुन्हे जे आहेत ते मागे घेऊ असं आश्वासन राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना दिलं होतं। परंतु ते जे आश्वासन आहे त्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झाल्या नसल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। आपल्यावर झालेल्या गुन्ह्याच्या नैराश्यामधून आज बीड जिल्ह्यातील नेकनूर या ठिकाणी एका मराठा समाजातील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आज घटना जी आहे ती घडलेली आहे। त्यामुळे आता कुठेतरी अशा घटना ज्या आहेत त्या सातत्याने घडत आहेत। एकीकडे राज्य सरकार म्हणते की मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या तरुणावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेऊ, परंतु हे गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य सरकारकडून कसलीच हालचाल केली जात नसल्यामुळे तरुण आता गळफास घेत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। तर दुसरीकडे आता काही महिन्यावरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, त्यासाठी कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर
व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी देण्यासाठी कुठंतरी आता अडचणीचा सामना जो आहे तो तरुणांना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने ह्याकडे देखील लक्ष घालावे. ते लक्ष केंद्रित करण्यासाठी आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता अनेक कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ते समाज बांधवांनी त्याची सर्व पूर्तता करून देखील त्यांना ते प्रमाणपत्र दिले जात नाहीत. शासकीय कर्मचाऱ्याकडून त्यांची अडवणूक केली जात आहे. याचबरोबर राज्य सरकारने आपल्याला अनेक आश्वासनं दिले होते. ते आश्वासनं राज्य सरकारकडून कुठलीही पूर्तता केली जात नसल्यामुळे समाज बांधवांना अंतरवाली सराटी या ठिकाणी बोलवून त्यांना विश्वासामध्ये घेऊन पत्रकार परिषद घेऊन त्यानंतर कशा पद्धतीचं आंदोलन उभारायचं आहे ह्या विषयाची महत्त्वाची बैठक जी आहे ती उद्या अंतरवाली सराटी या ठिकाणी पार पडणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. हे सर्व काही घडत असलं तरी मात्र 2 दिवसापूर्वी बटुळे बाबांनी केलेल्या वक्तव्याची देखील चर्चा तितकीच होत आहे. कारण अंतरवाली सराटी आणि नालेवाडी हे जी 2 गावं आहेत ते जवळच आहेत. दोन्ही गावाचा अंतर पाहिला तर साधारणतः 10 ते 5 किलोमीटरचा असेल असं सांगितलं जात आहे. नालेवाडी ह्या ठिकाणी बटुळे बाबा हे वास्तव्यास आहेत तर अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आहेत. त्यामुळे ह्या दोघांनाही त्या गावाचा चांगला अनुभव असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषद आणि बैठकीला अंतरवाली सराटीतील मराठा समाज जो आहे तो विरोध करेल का असा प्रश्न आता अनेकांच्या समोर उभा ठाकलेला आहे. तर ह्या प्रश्नाला उत्तर देण्याचं काम बटुळे बाबाकडून केलं जात आहे. बटुळे बाबांनी भर कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आता मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी आंदोलनाच्या तयारीसाठी ज्यावेळेस येईल त्यावेळेस आता अंतरवाली येथील त्याचेच समाज बांधव त्याला हल्ल्याशिवाय राहणार नाही असा गंभीर दावा जो आहे तो बटुळे बाबांनी केलेला आहे. त्यामुळे आता बटुळे बाबांनी केलेला दावा जो आहे तो आता उद्याच्याला कशा पद्धतीने खरा ठरतो की हा केलेला दावा जो आहे तो फोल ठरतो याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आणि सोशल मीडियावर ह्या दाव्याची आता सध्या जोरदार चर्चा देखील होत आहे. तर दुसरीकडे चांगल्या पद्धतीने पत्रकार परिषद जी आहे ती पार पडणार आहे. अंतरवाली सराटीतील मराठा समाज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी अनेक वर्षापासून कायम उभा राहत आलेला आहे. यापुढे देखील कायम उभा राहील असं आश्वासन जे आहे ते दिलं जात आहे. तर दुसरीकडे बटुळे बाबाच्या वक्तव्यामुळे या आश्वासनाला आता एक तडा तर जाणार नाही ना असं देखील बोललं जात आहे. कारण जाणकार व्यक्तीकडून असं देखील सांगितलं जात आहे की बटुळे बाबांचे आणि अंतरवाली सराटीतील मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल यांचे काही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे बटुळे बाबांनी केलेला जो दावा आहे तो खरा ठरू शकतो असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता गेल्या 2 वर्षापासून सातत्याने राज्याच्याच नव्हे तर देशाच्या केंद्रबिंदूवर चर्चेत राहिलेली अंतरवाली सराटी आता ह्यावेळेस देखील मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर आंदोलनाच्या भूमिकेसाठी पुन्हा एकदा चर्चेत राहते का ह्या ठिकाणी त्या चर्चेला पूर्ण विराम मिळतो ह्याकडे देखील संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष लागले असल्याचं पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे आता बटुळे बाबांनी केलेला हा जो दावा आहे हा दावा खरा ठरतो की फोल ठरतो ह्याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.